नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि असाच आगला वेगळा ब्लॉग घेऊन आलो. आगला वेगळा म्हणजे तुम्ही बोलत असाल का हा नक्की कुठलेच ब्लॉग करते, आपला असा विषय काहीच नाही. ते भेटेल त्या मी करते, आपल्याला जसं जमल तशी व्हिडिओ करतो मी आणि ते तुम्हाला दाखवतो. कारण का काय चालतंय, कसं काय दुनिया आपली, तसं मी तुम्हाला दाखवते. दुनियाचं सोडून द्या, माझं मी सांगते, कारण का मी कधी घराच्या बाहेर जास्त जात नाही. तर आजचा असा ब्लॉग आहे, मी चालू शेतावरती आपली झाडं घेऊन. तर 2 झाडं आहेत, एक फणसाचं झाड आणि एक कुठला तरी झाड आहे, मला माहिती नाही, पण चालू आहे घेऊन. आणि आज मी असं आईला जी आमच्या शेतावरची भाजीची म्हणजे भाजीची जी ऑर्डर येतात ना, की भरपूर येतात, तर त्याच्यामुळे आज मी बोलू आज आईचा मस्त आहे की आईच्या भाजी म्हणजे आई जी भाजीची लावते नाही तसं ब्लॉग करूया. तर आज आपण त्याला शेतावर आणि काय काय आईने भाजी लावलं आहे ती बघूया. कारण का फुल डिमांड आहे, भरपूर डिमांड आहे. आणि त्याच्यानं आमची आई सांगते बोलतो भाजीच नाही जास्त लागलेली. तर बघूया शेतावर जाऊन कसली भाजी आहे ना, काय काय लावलं आहे. चला फायनली निघालोय. हे बघा धारा घेऊन. चला फायनली शेतावर पोचलोय. आणि पोचल्यावर जरासा चकित झाला की शेताचं 2 तुकडं गेलं डायरेक्ट. हे बघा, हे सगळा भाजीसाठी गेलाय. ही आपली झोपडी आणि ही बघा आपल्या आता अंडी धारा आणि इकडं पेरू. सगळी भाजी आहे, सगळी भाजी इकडं सगळी भाजी आहे. तर आता मी आईला सांगेन, आई आता पुढचा ब्लॉग चालू करा. ती आई हसते बघ. पुढचा ब्लॉग आईच करणार आहे. आईला माहिती आहे, तर आई सगळी भाजीची नावा भाज्या दाखवल आपल्या सगळ्या. चला वाट बघा बोलतो, आईचा ब्लॉग चालू करू. चला फायनली तुम्हाला भाज्यांची नावं आणि भाजी कुठली लावलंय ते आमची आई सांगते. जराशी आई लाजते आमची, पण बघूया कशी सांगते आणि कसा वाटते तुम्हाला व्हिडिओ, ती पण नक्की सांगा ना. आमची आई कशी सांगते ते पण नक्की सांगा. चला सुरुवात करू आई करणं. आई सांग पहिले, इकडं बघ भाज्या कुठल्या इथं पहिले सांग भाज्या कुठल्या लावल्या, नंतर मग त्या दाखव एक एक. मुळा, पालक, मेथी, लाल माठ, हिरवा माठ, भेंड, गवार, टॅमॅटो लावले, वांगी लावली आणि आलकोरचे मार आणि मार लावले, शिराळी, दुधी, काकडी. हां एवढ्या भाज्या लावल्या. आता एवढ्या भागात तुम्हाला समजत नसेल कुठं भाजी लावले काय लावले, तर ते आई दाखवते आपल्याला. चल आई दाखव एक एक भाजी. हा हाय मुळा, दाखव नीट. हा मुळा. हां मुळा कसा असतं बघ, हे बघा. हां हा पण मुळा, हा छोटा आहे. हा छोटा मुळा. हां हा मोठा आहे. आई सांग. हा हिरवा माठ. हिरवा माठ. हे बघा, हिरवा माठचा का असतं म्हणजे पालेभाजीच. हां चल. हा लाल माठ. हा लाल माठ पालेभाजी सही पण. हा पालक मोठा आहे तो. हा पालक आणि हे मुला, हे मोठा मुला. हां आणि हा पण पालक. कुठला? हा पण पालक. हा ते आलाय नाही ह्याचा. हा छोटा काय? हा पण छोटा माठ हिरवा. छोटा माठ हिरवा. हे भेंड 250 मार आहेत. हे बघा कसे लावले बघा, एक लाईनीत सर्व. हे पूर्ण इकडं भेंडच आहेत. हे आपण भेंडाचा जरा सगळा भेंडच आहेत. ही कोथिंबीर. हे बघा ही कोथिंबीर अल्कोर. हां हे बघा, याच्याने काय काय होतं म्हणजे कसं आहे, अल्कोर येतात. हा बी टाकलेला आहे, त्याचा रोपा केला आहे अल्कोरचा. हां ही राई टाकली, हा राईचा रोपा. हा बघा राईचा अजून आलंय नाही राई, थोडी झालंय, लहान आहे ते. हां हा मेथीचा रोपा आहे. हे पण मेथी आणि मुलाला जास्त डिमांड आहे, भरपूर डिमांड आहे. हां इकडं गवार. इथून गवारचं मार. काय गवार.
ही बाई गवार आहे ही सगळी. ही सगळी गवार आहे. हां हे वांग्यांचं मार्ग. कुठलं? हे वांग्यांचं मार्ग. इथून वांग्यांचं मार्ग तिथपासून. हे वांग्यांचं सगळं. आणि ही टॅमॅटो. हे बघा टॅमॅटो आहे. ते अल्कोडचं मार्ग काढत नाही. ते कालच लावलेलं आहे. हा दुधी. दुधीचा, कारलीचा, दुधीचा. शिराळीचा. दुधीचा कुठला? हा बघा. आणि शिराळीचा शिराळीचा पुरा आहे. दाखव दाखव. हा कारलीचा रोप आहे. हे कारली. तो शिराळी. ती पूर्ण शिराळीचा. ही बाई शिराळी सगळी. ते पुढचा दुधीचा मार्ग. ते पुढं दुधी. आणि आदेप एवढीच भाजी. एवढे बस. आणि हे बघा या सगळ्या तुरी. तुरी, वाल, या तुरी तिकडं हे सगळं वाल आहेत. वाल इकडं पावतं आणि हे पुढे चवळी. चवली कुठं? ही बघ ही हिरवी दिसते सगळी चवली आहे. लाल चवळी, काळी चवळी, आज सफेद सांगा चवळी. वालमध्ये काय काय लावलं सगळं सांग. अरे वाल, पावटं, काळी चवळी, लाल चवळी, सफेद चवळी, गोटा चवळी. आणि या पूर्ण कांडावर तुरी लावलेली आहे. कत्ती भाजी लावलंय कत्ती. आणि आमचा शेत कमी पडते ना तर बाजूच्या शेतान पण लावलं ते पण आपण दाखवतो तुम्हाला. तिकडे पण मेथी आहे. तिकडं पण लावलंय. मेथी आहे, मिरची आहे. मेथी आहे मिरची आहे तिकडं. अरे मुळाचा रोपा आहे. मुलाचा आहे. राईचा रोपा आहे. राईचा तिकडं पण तुऱ्या पण लावल्या. हे भरपूर भाजी लावलंय. पाणी भेटते म्हणून नाही तर भाजी नसतं. आमची थोडी पुरती भाजी लावतो. हां कोथिंबीर घेतली. सगळ्या भाज्या डिटेलमध्ये मम्मीने सांगितलं. मी पहिल्यांदा एवढ्या भाज्यांचं नाव ऐकला. आपण काय भेटल त्या खातो ना. तर एवढी भाजी आहे. आणि तुम्हाला ते हे पण दाखवतो बाजूच्या शेतात पण लावलेली. आणि पाणी कुठनं आणलं? पाणी नळाचं आहे. हां नळ घेतलाय. बाजूला घर आहे त्यांच्याशी नळ घेऊन पाणी शिपायला भेटतंय. तलाव आहे आपला छोटा तिकडं पण तो छोटाच आहे. पुढच्या वर्षीला करायचा आहे मोठा करायचा आहे. एवढा भाग पिकत पण नाही आमचा. तर त्या साईडला तलाव खोदत आहे. मग आधी पुढं भाजी लावता येईल आणि जास्त प्रमाणे विकता येईल. तर बघू पुढच्या वेळी. आता आपण चला आणि तुम्हाला दुसरा दाखवतो भाग. दुसरा काय काय म्हणजे दुसऱ्या जागेवर काय काय लावलं ते पण दाखवतो. आणि आता हे बघा दुसऱ्यांच्या शेतमध्ये पण थोडीशी भाजी लावली आहे. हे बघा मुलं आहे सगळं. एवढी भाजी लावली आहे. आणि आधे वरती म्हणजे वरती पण आहे. वरती पण लावलं आहे ते पण दाखवू. हे बाई सगळी मेथी आपणच लावलं आहे. मेथी बोलते सॉरी काय बोलतात तुरी. ही तुरी लावलं आहे. आणि हे बघ तुरीच्या खालतीच बघा मेथी पूर्ण. आता हे मला वाटतंय उद्याला काढायला होईल असा. आणि हे बघा मिरच्या बघा. मिरच्या पण लागल्या. लाल मिरची आली पण. हे बघा मिरच्या पूर्ण मिरच्यांची रोप आहे ते इतकी. हे बघ आणि हे बघ. तर मी पण शेतावर एवढी भाजी लावलं आहे. आणि एवढी भाजीची प्रकार आहे ते मला आजच समजलं. कारण का आई भाजी तर आणतं. हे बघा इकडे पण मिरच्याच आहेत. हे बघा वांग बघा वांग्याचं झाड. वांगा तर लागलाय नाही. मोठी वांगी झाली. तर असा होता आमचा शेतावरचा ब्लॉग. आणि आमच्या शेतावर आईने काय केलं आहे भाज्यांचं कसा ते बघा. आमची आई पण 4-5 वर्ष आली भाजीचा हे करते. आमची 12 महिने शेती पिकतीच असते. भात झाला कणी हे लगेच वाल झाला की भाजीत घेते. त्याच्यात पुन्हा भाजी संपल्या पुन्हा येतेच आपला भात लावायचा सीझन. तर चला असा होता आमचा ब्लॉग. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका. बाय.